सर्वांना नमस्कार. भक्त प्रल्हाद भाग 2. हिरण्यकशिपूला वरप्राप्ती. गुरुजनांनी कथा पुढे चालू ठेवली. राक्षसराज हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी मंदार पर्वतावर घोर तपश्चर्या सुरू केली. एका पायावर उभे राहून हात उंच करून दृष्टी आकाशाकडे लावून अनेक प्रकारे त्याने तपश्चर्या केली. अनेक वर्ष लुटली, परंतु हिरण्यकशिपू निश्चयापासून तसूभर ढळला नाही. त्याच्या शरीरातून अग्निज्वाला बाहेर निघू लागल्या व त्यांनी संपूर्ण ब्रह्मांड व्यापले. नद्या समुद्र उकळू लागले, पृथ्वी हलू लागली. त्यामुळे देव भयभीत झाले. ते सत्यलोकात गेले व आपल्याला वाचविण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. त्यामुळे ब्रह्मदेव हिरण्यकशिपूसमोर प्रगट झाले व म्हणाले, हे हिरण्यकशिपू, मी तुझ्या भक्तीने व तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. यापूर्वी असा तपस्वी मी कधीच बघितला नाही. तुला वाटेल तो वर माग. ब्रह्मदेवाने हिरण्यकशिपूच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडले. तत्क्षणीच त्याचे शरीर सोन्यासारखे चमकू लागले. त्याचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. आनंदातिरेकाने तो काहीच बोलू शकला नाही. थोड्या वेळाने तो म्हणाला, हे भगवान, तुम्ही हा अंधकारमय जगताला प्रकाशित करता. तुम्ही सृष्टी निर्माण करणारे व तिचे रक्षण करणारे आहात. तसेच सर्वत्र प्रलयही करणारे आहात. तुम्ही सर्वशक्तिमान, सर्वत्र सर्वगुणसंपन्न व कृपाळू आहात. अन्य देवतांपेक्षा आपण लवकर प्रसन्न होता व वर देता. हिरण्यकशिपूच्या या स्तुतीने ब्रह्मदेव संतुष्ट झाले व म्हणाले, तू एवढी घोर तपश्चर्या का केलीस? हिरण्यकशिपू म्हणाला, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर कोणत्याही प्राण्याकडून माझा वध होणार नाही असा वर मला द्या. मला घरी किंवा घराच्या बाहेर मृत्यू येऊ नये. कोणत्याही शस्त्राने माझा मृत्यू होऊ नये. तसेच माझा मृत्यू आकाशातही होऊ नये व पृथ्वीवरही होऊ नये. दिवसा अथवा रात्रीही मला मरण येऊ नये. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. गुरुजन पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनो, राक्षसांच्या महापराक्रमी राजाची सत्यकथा तुम्ही आता ऐकली. किती पराक्रमी राजा आहे हा. कोणतीच देवता त्याला विरोध करू शकत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी आहे. तेव्हा तुम्ही अशा शक्तिशाली राजाशी वैर का धरता? अन्य धर्माचे पालन का करू पाळता? भगवान विष्णूची उपासना का करता? यावर प्रल्हादाने विचारले, ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केल्यामुळे वाईट गोष्टीसुद्धा करण्याची सूट मिळते काय? आणि त्याला कोणीच शिक्षा करू शकत नाही काय? सर्वांनीच भगवान विष्णूची क्षमा मागितली पाहिजे, कारण महाविष्णू हे ब्रह्मदेवाचे सुद्धा स्वामी आहेत. विश्वकल्याणासाठी ते आपला कृपावर्षाव सर्वत्र करीत असतात. प्रल्हादाच्या ह्या बोलण्याला इतर विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. प्रल्हादाची स्थिती आटोक्याबाहेर केली आहे हे शुक्राचार्यांच्या पुत्रांना समजले. प्रल्हादाचे परिवर्तन करण्यास असमर्थ ठरलेले ते गुरुजन हिरण्यकशिपूकडे गेले व त्याला संपूर्ण स्थिती त्यांनी समजावून सांगितली. हिरण्यकशिपू हे सर्व ऐकले. तो फारच क्रोधित झाला. प्रल्हादाला आणण्यासाठी त्याने सेवकांना पाठविले. प्रल्हाद राजदरबारात उपस्थित होऊन हिरण्यकशिपू समोर उभा राहिला. त्याला पाहता क्षणीच हिरण्यकशिपू गरजला, हे कुलकलंका, तू अजून आपला विचार सोडला नाहीस काय? माझ्या एका दृष्टिक्षेपात तिन्ही लोक भयभीत होतात, परंतु तू माझा पुत्र असून माझी अवज्ञा करतोस. तू फार छोटा आहेस. तुला हा चुकीचा मार्ग कोणी दाखविला? अन्यथा असले वाईट विचार व असे दुस्साहस तू केले नसतेस. तुला हा चुकीचा मार्ग सांगणारा कोण आहे? खरे खरे सांग. राजाच्या गर्जनेने संपूर्ण पृथ्वी हलू लागली, परंतु प्रल्हादाने शांतपणे उत्तर दिले, विष्णूच सर्वात श्रेष्ठ आहे. मी, तुम्ही, पूर्ण ब्रह्मांड, ब्रह्मदेवसुद्धा विष्णूच्या शक्तीपुढे शूद्र आहेत. विष्णूच ब्रह्मांडाचे खरे स्वामी आहेत. खांबातून महाविष्णू प्रगटले. ज्याचा वचक सर्व देवदेवतांवर बसला होता त्या बलाढ्य हिरण्यकशिपूला त्याचा 5 वर्षाचा लहानसा मुलगा उपदेश करीत होता. हिरण्यकशिपू रागाने बेभान झाला व ओरडून त्वेषाने म्हणाला, हे दुर्भाग्या, तुझा मृत्यू जवळ आला. मी तिन्ही लोकांचा राजा आहे. माझ्यापेक्षा बलाढ्य दुसरा कोण आहे? तो कोठे आहे? सांग. क्षणार्धातच प्रल्हाद म्हणाला, तो सर्वव्यापी आहे. हिरण्यकशिपूला आपला क्रोध अनावर झाला. तो म्हणाला, तो जर सर्वव्यापी असेल तर ह्या खांबातून बाहेर का येत नाही? मी ह्याच क्षणाला तुझा वध करतो. तू नेहमीच विष्णूची स्तुती व भक्ती करतोस, तर पाहू तुझ्या मदतीसाठी कोण येतो. असे म्हणून हिरण्यकशिपूने म्यानातून तलवार बाहेर काढली व तो लहानग्या बालकावर तुटून पडला. त्यावेळी महाभयंकर आवाज झाला. असे वाटले की ब्रह्मांडाचेच 2 तुकडे झाले. महापराक्रमी हिरण्यकशिपूसुद्धा चपापला.
दरबारी लोक तर भयभीत होऊन दिग्मूढ झाले. सर्व लोक बघत असतानाच खांबाचे 2 भाग झाले व नरसिंहाच्या रूपाने भगवान श्रीविष्णू समोर प्रगट झाले. नरसिंहाचे डोके सिंहाचे होते तर शरीर मनुष्याचे होते. विशालकाय नरसिंहाचे डोळे चमकत होते. वितळलेल्या सोन्याप्रमाणे ते डोळे दिसत होते. त्याचे केस व आयाळ पिंजारलेली होती. जबडा जोरजोराने हलत होता. जबडा पहाडातील गुहेप्रमाणे दिसत होता. नागपुड्या खोल विहिरीप्रमाणे भासत होत्या. त्याचे शरीर पर्वताप्रमाणे धिप्पाड असून जणू आकाशालाच टेकले होते. नरसिंहाला असंख्य हात होते. संपूर्ण शरीरावर चांदीप्रमाणे चमकणारी रोमावली होती. त्याला बघितल्यावर कोणीही भयभीत होई. हे असे भयंकर रूप खांबातून बाहेर आले. हिरण्यकशिपूचा दरबार भरलेला होता, पण भयंकर रूपाकडे बघण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही. मग जवळ जाण्याची तर गोष्टच सोडा. परंतु पराक्रमी हिरण्यकशिपू त्याच्याकडे एकटक बघू लागला. तो अतिशय धैर्यवान होता. पुढे काय होणार ह्याची त्याला कल्पना आली. तो म्हणाला, अरे वा, हा तर महाविष्णू आहे. ह्यानेच वराह रूपाने माझ्या भावाला मारले होते. मी ह्याला ठार केले तर सर्व देवदेवता हतबल होतील, असहाय्य होतील. मी आता ह्याच्या शक्तीची परीक्षाच घेतो. असा विचार करून त्याने नरसिंहावर उडी घेतली. हिरण्यकशिपू अचाट साहसी व पराक्रमी राक्षस होता, परंतु भगवान नरसिंहासमोर तो काहीच करू शकत नव्हता. त्यांच्यापुढे त्याची स्थिती पहाडाशी टक्कर देणाऱ्या छोट्याशा चिमणीसारखी झाली. गरुड सापाला पकडतो त्याप्रमाणे भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपूला लीलया पकडले, परंतु हिरण्यकशिपू त्याच्या तावडीतून सुटला. भगवान नरसिंहाने त्याला पुन्हा पकडले व फरफटत उंबरठ्यावर नेले. भगवान नरसिंह स्वतः उंबरठ्यावर बसले. हिरण्यकशिपूला त्यांनी आपल्या मांडीवर झोपविले. त्यानंतर त्यांनी आपली तीक्ष्ण नखे त्याच्या पोटात खोलवर खुपसली व आतडी बाहेर काढली. त्यांची माळ करून नरसिंहाने ती आपल्या गळ्यात घातली. हे भयंकर दृश्य दरबारातील उपस्थित जन भयभीत होऊन बघत होते. आपल्या राजाचा वध झाल्याचे बघताच सर्वजण सावध झाले व भगवान नरसिंहाशी लढू लागले. परंतु डोळ्याचे पाते लवते न लवते तोच नरसिंहाने सर्वांना ठार केले. सर्व शत्रूंचा नाश करून नरसिंह हिरण्यकशिपूच्या आसनावर बसले. भोवतालच्या देवतांकडे त्यांनी दृष्टिक्षेप केला. देवतांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली आणि गंधर्वांनी दिव्य गीते गायली. अप्सरा आनंदभराने नृत्य करू लागल्या. पृथ्वीवर आनंदी आनंद झाला. परंतु अजूनही नरसिंहाचा राग शांत झाला नव्हता. प्रत्यक्ष लक्ष्मीसुद्धा त्याच्याजवळ जाण्यास भीत होती. संतप्त नरसिंहाला कसे शांत करावे हाच सर्वांना पेच पडला. छोट्याशा प्रल्हादाने भक्तिभावाने नतमस्तक होऊन भगवान नरसिंहाच्या चरणांना स्पर्श केला. प्रल्हादाच्या कोमल स्पर्शाने भगवान प्रसन्न झाले. ते शांत तर झालेच, पण क्रोधाची जागा प्रेमाने घेतली. त्यांनी अतिशय प्रेमाने प्रल्हादाला उठविले व आलिंगन दिले. उपस्थित देवतांची श्री विष्णूचा जय जयकार केला व त्यांची स्तुती आरंभिली. हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाकडून जो वर प्राप्त केला होता त्याचे भगवान नरसिंहाने काटेकोर पालन केले होते. कारण ती वेळ दिवसाची नव्हती किंवा रात्रीचीही नव्हती, संध्याकाळ होती. वधस्थल घराच्या बाहेर किंवा घराच्या आत नव्हते, तो उंबरठा होता. आकाशात किंवा जमिनीवर नव्हे तर परमेश्वराच्या मांडीवर त्याला मृत्यू आला. शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी त्याला न मारता नरसिंहांनी आपल्या नखांनी मारले. ज्याने उत्पन्न केले त्या ब्रह्मदेवाने नव्हे तर खुद्द विष्णूने नरसिंहावतार घेऊन त्याचा वध केला. हे एक आश्चर्यच होते. म्हणून देवांनी भगवान विष्णूचा उदो केला. श्री नरसिंहाच्या स्पर्शाने प्रल्हाद सद्गदित झाला. त्याच्या गालांवर आनंदाश्रू ओघळले. त्याचे सारे दुःखभोग संपले आणि सर्वश्रेष्ठ ज्ञान त्याला प्राप्त झाले. नरसिंहाचे स्तवन करताना तो म्हणाला, हे भगवान, तुम्ही कृपाळू आहात, सर्व विश्वाचे रक्षण करते आहात. देवांनासुद्धा तुमचा महिमा अगम्य आहे. तुम्ही अन्यायाचा न्यायनाट केला आहे. मग आता तुम्ही क्रुद्ध का? कृपा करून क्रोध सोडा व न्यायाचे रक्षण करा. ह्या शब्दांनी नरहरी संतुष्ट झाले. ते म्हणाले, तुला वाटेल तो वर माग. प्रल्हाद विनम्रपणे म्हणाला, माझ्या हृदयात आपणाविषयी श्रद्धा आणि भक्ती अधिक दृढ हो हीच माझी इच्छा आहे. प्रल्हादाच्या वाक्यासरशी आज्ञा दिली की तू काही दिवस येथे राज्य कर, जेणेकरून लोक तुझी प्रशंसा करतील. असे नाही, न्यायाचे राज्य कर. सरते शेवटी तू माझ्यात विलीन होशील. पूर्वकथा.
मुलांनो, भक्त प्रल्हादाची ही कथा मनोरंजक आहे की नाही? परंतु ह्या कथेच्या मागे आणखी एक कथा आहे. हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष श्री विष्णूचे एवढे कट्टर शत्रू का होते, ह्याची कथा पुढील प्रमाणे आहे. महाविष्णूने जय आणि विजय नावाचे 2 द्वाररक्षक नेमले होते. त्या दोघांना असे वाटत असे की आपण स्वर्गाचे द्वाररक्षक असल्यामुळे विष्णूच्या खास मर्जीतले आहोत, म्हणून ते गर्विष्ठही बनले. एकदा 4 बालसाधू सनक, सनंदन, सनतकुमार व सनतसुजाता विष्णूच्या दर्शनासाठी आले. आपल्या योगशक्तीमुळे त्यांनी स्वर्गात प्रवेश मिळविला. परंतु जय विजय या द्वारपालांनी त्यांना अडविले आणि त्यांच्याशी उद्धटपणाने व्यवहार केला. साधूजन क्रुद्ध झाले. त्यांनी द्वारपालांना असा शाप दिला की भगवान विष्णूजवळ राहूनही तुम्ही इतके उद्धट आहात, त्यामुळे तुम्हाला जोवर सर्वश्रेष्ठ ज्ञानप्राप्ती होत नाही तोवर तुम्ही पृथ्वीवर भटकत राहाल. नंतर द्वारपाल भानावर आले व भीतीने कापू लागले. त्यांनी श्री विष्णूची क्षमा मागितली, परंतु विष्णू म्हणाले, हे आत्मसंयमी तसेच सात्विक लोक आहेत, त्यांची शापवाणी खरीच ठरेल. तेव्हा तुम्ही आता पृथ्वी तलावर जा आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावर परत या. द्वारपालांनी खूप शोक केला आणि म्हटले की जर अज्ञानामुळे आम्ही तुम्हाला विसरू तर आमचे काय होईल? देवाला दया आली. ते म्हणाले, तुम्ही 7 जन्मपर्यंत माझे भक्त राहणे पसंत कराल की 3 जन्म शत्रू होणे? द्वारपालांनी उत्तर दिले, हे भगवान, आम्ही तुमचा विरह अधिक काळ सहन करू शकत नाही. तुमच्याजवळ लवकरात लवकर परत येण्यासाठी 3 जन्म तुमचे शत्रू होणे आम्हाला मान्य आहे. त्यानंतर जय विजय स्वर्गातून पृथ्वीवर येऊन पडले व हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष यांच्या रूपात प्रगट झाले. ते महाविष्णूचे शत्रू होते. ते विष्णूच्या जवळ जाण्याचा मार्ग आक्रमण करीत होते. भगवान विष्णूंनी वराह व नरसिंहाच्या रूपाने दोघांचा वध केला. यानंतर कृतयुगात तेच रावण आणि कुंभकर्ण बनले. तेव्हा श्रीरामांच्या हातून त्यांना मृत्यू आला. द्वापार युगात ते शिशुपाल व दंतवक्राच्या रूपात प्रगटले. त्यांना भगवान श्रीविष्णूने मारले. या प्रकारे ते साधूंच्या शापातून मुक्त झाले. प्रल्हादाला आशीर्वाद दिल्यावर भगवान नरसिंह गुप्त झाले. त्यानंतर प्रल्हाद राजसिंहासनावर बसून त्रैलोक्याधिपती झाला. आपल्या सद्गुणांमुळे तो फार लोकप्रिय झाला. अशा पुण्यवान आणि सात्विक राजाच्या प्रशासनात त्रैलोक्य सुखी झाले. सर्वत्र शांतता व सुव्यवस्था नांदत होती. सगळीकडे समृद्धी होती. सद्गुणांमुळे व शुद्ध चारित्र्यामुळे प्रल्हादाला अचाट शक्ती प्राप्त झाली. इंद्राला जिंकून त्याची राजधानी अमरावती हिचाही समावेश त्याने आपल्या राज्यात केला. इंद्राजवळ आता काहीच शिल्लक उरले नाही. शेवटी इंद्र, देवतांचा गुरु जो ब्रह्मदेव, त्यांच्याजवळ गेला व म्हणाला, गुरुदेव, जगात जे सर्वात चांगले आहे ते मी कसे प्राप्त करू? माझ्या मनात शुभाची इच्छा आहे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, ज्ञान म्हणजेच मुक्तीचा मार्ग, तो सर्वात श्रेष्ठ होय. इंद्र म्हणाला, त्याच्या प्राप्तीचा मार्ग कोणता? गुरुदेव म्हणाले, ज्या प्रल्हादाने तुझा पराभव केला त्याच प्रल्हादाजवळ जा, तोच तुला सांगेल. इंद्र प्रल्हादाचा शिष्य बनला. हे ऐकून इंद्र आश्चर्यचकित झाला. तो प्रल्हादाजवळ आला. ब्राह्मणाचे रूप धारण करून इंद्र प्रल्हादाच्या राजद्वारात उभा राहिला. प्रल्हादाने त्याचे यथोचित स्वागत केले. त्यानंतर इंद्र म्हणाला, हे राक्षस राजा, सर्वश्रेष्ठ अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे परमश्रेय मिळते, ती मला शिकव. प्रल्हाद म्हणाला, मला त्रैलोक्याचे राज्य चालवायचे असते. शिवाय माझीही काही कामे असतात. त्यामुळे तुम्हाला शिकवायला मला रिकामपण नाही. परंतु इंद्राने त्याचा पिच्छा सोडला नाही. प्रल्हादाने शेवटी त्यांची विनंती मान्य केली. त्या दिवसापासून इंद्र प्रल्हादाचा शिष्य बनला. हळूहळू त्याला ज्ञान प्राप्त झाले. इंद्राने आपला गुरु जो प्रल्हाद त्याची अविरत सेवा केली. त्यामुळे प्रल्हाद त्याच्यावर प्रसन्न झाला. एक दिवस ज्यावेळी प्रल्हाद खुश होता त्यावेळी इंद्रदेव म्हणाले, हे राजन, तुम्ही त्रैलोक्य कसे जिंकले, ह्याचे रहस्य काय? प्रल्हादाच्या हे लक्षात आले नाही की प्रश्न विचारणारा धूर्त इंद्र आहे व आपले स्थान घेण्याची त्याची इच्छा आहे. प्रल्हाद म्हणाला, हे ब्राह्मणा, ऐक, विशुद्ध चारित्र्यामुळेच मी त्रैलोक्यावर विजय मिळवू शकलो. मी स्वतःची स्तुतीही करीत नाही किंवा गर्वाने फुगतही नाही. मी गुरु शुक्राचार्याची सेवा करतो, वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करतो व त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करतो. मी सर्व इंद्रियांवर विजय मिळविला आहे. ह्यामुळे मला सर्वश्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे.
सर्वश्रेष्ठ ज्ञानप्राप्तीच्या जिज्ञासेमुळे प्रल्हादाला आपल्या शिष्याबद्दल आदर वाटला. प्रसन्न होऊन ब्राह्मणाला त्याने वर मागण्यास सांगितले. हे ऐकून इंद्र फारच आनंदित झाला. तो म्हणाला, हे राक्षसश्रेष्ठा, जर तू खरोखरच प्रसन्न झाला असशील तर आपले चारित्र्य मला दे. हे ऐकल्याबरोबर प्रल्हाद विचारमग्न झाला. त्याला हे पक्के माहीत होते की जर आपले विशुद्ध चारित्र्य एकदा हिरावून घेतले गेले की आपले पद व पराक्रम एकदम नष्ट होईल. परंतु तो आपले वचन मोडू शकत नव्हता. त्याने इंद्राला तथास्तु म्हटले. ब्राह्मण निघून गेल्यावर प्रल्हादाजवळचे चारित्र्य, सद्व्यवहार, सत्य आणि शक्ती सर्व काही निघून गेले व ते इंद्राला मिळाले. तरी प्रल्हाद दुःखी झाला नाही. अतिशय शांत चित्ताने तो भगवान नरसिंहासमोर जाऊन उभा राहिला. भक्त प्रल्हाद राक्षसपुत्र असूनसुद्धा त्याच्या उत्कट भक्तीमुळे साक्षात विष्णूला अवतार घ्यावा लागला. देवांचा राजा जो इंद्र, त्यालाही ज्ञानप्राप्तीसाठी प्रल्हादाची याचना करावी लागली. तात्पर्य, उच्च कुळात अथवा कनिष्ठ कुळात जन्मणे महत्त्वाचे नाही. आयुष्य किती आहे हेही महत्त्वाचे नाही. तर विशुद्ध मन व निष्कलंक चारित्र्यच सर्वश्रेष्ठ होय. प्रल्हादाच्या कथेवरून हाच बोध होत नाही काय? धन्यवाद.